आणि आता लोकसभेचा रणसंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नका, सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवार गटाला निर्देश। वकील अभिषेक मनु सिंघवींच्या युक्तिवादानंतर कोर्टाचे निर्देश। माकपचे आमदार जे.पी. गावित यांना चांदवडमध्ये धक्काबुक्की। राहुल गांधींच्या शेतकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी गेले असता सुरक्षा रक्षकांनी रोखलं। काही काळ गोंधळाचं वातावरण। माझं चिन्ह घड्याळच, जागा वाटप झालं नसल्यानं उमेदवारांचं नाव घोषित करणार नाही। तुमच्यावर दबाव वाढू शकतो, मात्र मला साथ द्या, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। आज किंवा उद्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता। बारामती दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत। एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रमही होऊ शकतो, पण शरद पवारांशी गद्दारी करणार नाही। सांगलीतील कार्यकर्त्यांशी बोलताना जयंत पाटलांचं हे वक्तव्य। निवडणूक सोपी कधीच समजत नाही, मात्र आमच्यासाठी आव्हानही नाही। आम्ही विकासावरच प्रचार करणार। विरोधात जो उमेदवार असेल त्याच्याशी लढू आणि जिंकू। रावसाहेब दानवे यांची ही प्रतिक्रिया। कुठलीच निवडणूक सोपी नसते, राजकारण काहीही होऊ शकतं। रावसाहेब दानवे चांगले मित्र आहेत, पण राजकारण वेगळं आणि मैत्री वेगळी। काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य। भाजपच्या पहिल्या यादीनंतर विदर्भातील खासदारांमध्ये धाकधूक। गडचिरोलीचे खासदार अशोक नेते दिल्लीत तळ ठोकून। पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराला सुरुवात। पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात आरती करत प्रचाराला सुरुवात।